आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। डोंगरी भागातील शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेतीची माहिती होण्यासाठी कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे सातारा जिल्ह्यात प्रथमच 15 ते 17 एप्रिल 2025 या कालावधीत दौलतनगर येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दौलतनगर येथे कोयना दौलत डोंगरी महोत्सवाच्या आयोजनासाठी जागेची पाहणी केल्यानंतर कराड येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली। यावेळी प्रांताधिकारी अतुल मेहत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, जिल्हा कृषी अधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती पाटण व जिल्हा प्रशासनाच्या वतीने दौलतनगर येथे कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे आयोजन केले आहे। यामध्ये कृषी प्रदर्शनाबरोबर पशुपक्षी प्रदर्शनाचे, महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालांचे स्टॉल, हॉर्स रायडिंग, वॉटर स्पोर्ट, इलेक्ट्रिक बग्गी यांचा पर्यटन वाढीसाठी वापर करण्यात येणार आहे। महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमात महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही मंत्री देसाई यांनी सांगितले। या पाहणी प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन उपस्थित होते। सातारा जिल्ह्यातला पहिला कोयना दौलत डोंगरी महोत्सव 15, 16 आणि 17 एप्रिलला मरळी दौलतनगर या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। पर्यटन विभाग, पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा डोंगरी महोत्सव आपण आयोजित केलाय। त्याच्यामध्ये कृषी प्रदर्शन, पशुपक्षी प्रदर्शन, वॉटर स्पोर्ट्स, फनफेअर म्हणजे मेला, घोडसवारी, मुंबईमध्ये असणारी जी इलेक्ट्रिक बग्गी आहे त्या बग्गीची सवारी, मानिनीचे महिलांनी तयार केलेले खाद्यपदार्थांची खाद्य जत्रा आणि समारोपाच्या दिवशी मोठा महाराष्ट्राची लोकधारा अशा पद्धतीचा एक सांस्कृतिक कार्यक्रम मराठी कलावंतांचा आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। पहिल्यांदाच डोंगरी विभागामध्ये आणि विशेषतः ग्रामीण भागात खेडेगावामध्ये पर्यटन विभागाच्या माध्यमातून आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यानं आपण अशा पद्धतीचा एक मोठा कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2025 आयोजन केलेला आहे आणि त्याचं नियोजन पूर्ण झालेलं आहे। आणि निश्चितच सर्व डोंगरी भागातल्या लोकांना शेती प्रदर्शन, पशुपक्षी प्रदर्शन या सगळ्याच गोष्टींचा, महिला बचत गटांचे स्टॉल्स या सगळ्याच गोष्टींचा मोठा फायदा आणि चांगला लाभ डोंगरी भागातल्या जनतेला या डोंगरी महोत्सवामध्ये पाहायला मिळेल।